मधाचं गाव. कोल्हापूर जिल्ह्यातल्या बुदरगड तालुक्यातल्या पाटगावची ओळख. गावात 300-400 घरं. तसं गाव सुखात. दूध दुभतं, पाणी, पर्यटन सगळं व्यवस्थित. पण जानेवारी महिन्यापासून या गावाला एक प्रश्न पडलाय. महेश बापूंचं काय झालं असेल? 5 वर्ष गावचा सरपंच राहिलेला माणूस, शेती करणारा, नारळ सुपारीची बाग बघणारा, गोकुळचं दूध संकलन केंद्र चालवलेला माणूस महेश पेळणकर. 7 जानेवारीला पेळणकर जेवायला जातो म्हणून घराबाहेर पडले आणि घरी परतलेच नाहीत. अगदी 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटून गेल्यानंतर सुद्धा. पण त्यांच्या बेपत्ता होण्याचं गूढ आणखी वाढलं, कारण त्यांच्या सोबत नेमकं काय झालं हे अजूनही समोर आलेलं नाही. कुटुंबियांनी पोलीस स्टेशनच्या वाऱ्या केल्या, गावकऱ्यांनी आंदोलन केलं, SIT स्थापन झाली, पेळणकर यांची गाडी सापडली. या गाडीच्या थोडं पुढेच राखेचा ढिगारा दिसला. या राखेत फॉरेन्सिक टीमला एक दात दिसला. पण तरीही महेश बापूंचं काय झालं असेल हा प्रश्न कायमच आहे. हे प्रकरण नेमकं आहे काय? पेळणकर यांच्यासोबत नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. महेश पेळणकर, सगळ्या गावात बाप्पू याच टोपण नावाने ओळख. बाप्पू 5 वर्ष गावचे सरपंच राहिलेले. मागच्या वेळी गावातल्या दोन्ही राजकीय गटांनी एकत्र येत इलेक्शन बिनविरोध केलं. दुसऱ्या टप्प्यात बाप्पू सरपंच होतील अशी चर्चाही होती, पण ते पंचायत समितीची निवडणूक लढवायला इच्छुक होते. मात्र 7 तारखेची गूढ रात्र सगळं काही बदलून गेले. महेश पेळणकर यांचा मुलगा पारस कोल्हापूर शहरात इंजिनिअरिंग कॉलेजला शिकायला. त्यामुळे पेळणकर यांच्या पत्नी तृप्ती या 2014 पासूनच मुलाच्या शिक्षणासाठी शहरात राहत होत्या. पेळणकर शहरात येऊन जाऊन करायचे, गावात आपल्या आई सोबत राहायचे. 7 जानेवारीला रात्री 9च्या सुमारास पेळणकरांनी आपल्या पत्नीला फोन केला. 1-2 मिनिट बोलले, आपण घरीच जेवणार आहोत असं सांगितलं आणि फोन ठेवला. पण त्यानंतर रात्री 10:15 वाजता पेळणकरांच्या आईने त्यांच्या पत्नीला फोन केला आणि मुलगा जेवायला जातो म्हणून बाहेर पडला, पण अजूनही घरी आला नाही असं सांगितलं. ज्याने आपल्याला घरीच जेवणार असं सांगितलं तोच नवरा बाहेर जेवायला जातो असं सांगून बाहेर पडला आणि उशिरापर्यंत घरी आला नाही. हे ऐकून तृप्ती यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी पेळणकरांना फोन केले, पण फोन लागतच नव्हता. रात्री 11:08 मात्र फोन लागला. रिंग वाजली. तृप्ती यांना आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं वाटलं, पण फोन उचललाच गेला नाही. महेश बापू झोपले असतील म्हणून तृप्ती यांनी परत फोन केला नाही. त्यांनी सकाळपर्यंत वाट पाहायचं ठरवलं. सकाळी 8 वाजता पुन्हा फोन केला तर फोन स्विच ऑफ लागला. तृप्ती यांनी लागलीच आपल्या सासूबाईंना फोन केला. तेव्हा त्यांनी सांगितलं बाप्पू रात्रभर घरी चालेला नाही. मग तृप्ती यांनी पेळणकर यांच्या गावातल्या मित्रांना, ओळखीच्या लोकांना फोन लावले, पण कुणालाच त्यांच्याबद्दल काही माहित नव्हतं. पेळणकर जेवायला जातो असं सांगून बाहेर पडले होते. जाताना त्यांनी घरातून दह्याचा डब्बा सुद्धा नेला होता, पण त्यांच्या मित्रांचं म्हणणं होतं की आमची पार्टी बिर्टी काय झालेली नाही, आमचं कसलंच नियोजन नव्हतं. साहजिकच पेळणकर कुठे गेले, घरातून नेमके बाहेर का पडले याचं उत्तर मिळत नव्हतं. लागलीच पेळणकर यांच्या पत्नी आणि मुलगा गावात आले. तोवर महेश बाप्पू सापडत नाहीयेत असा मेसेज व्हॉट्सअपवरून सगळ्या गावात फिरला. गावातल्या लोकांनी स्वतःहून पेळणकरांचा शोध घ्यायला सुरुवात केली. आजूबाजूच्या गावांमधली लोकही सहभागी झाली. सगळ्यांनी मिळून गावच्या शेजारचं जंगल पालतं घातलं, तरीही पत्ता लागला नाही. अशातच पेळणकर सापडतील याची आशा वाढली, कारण त्यांच्याच शेताजवळच्या डांबरी रस्त्यावर त्यांची गाडी सापडली. गाडी व्यवस्थित स्टँडला उभी केली होती, जणू काही झालेलंच नसावं. पण आजूबाजूला कुठेच पेळणकरांचा पत्ता लागला नाही. गावातले लोक, कुटुंबीय यांनी 9 तारखेच्या रात्री गारगोटी पोलीस स्टेशन गाठलं. महेश पेळणकर बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली. 10 तारखेच्या सकाळी पोलिसांचं पथक गावात तपासासाठी पोहोचलं, पण त्यांनाही पत्ता लागला नाही. पोलिसांनी घातपाताची शक्यताही तपासून पाहिली. त्यांनी आजूबाजूच्या विहिरींमध्ये पाणबुडे उतरवले. त्यांच्या हाती निराशा झाली. 11 तारखेला पुन्हा शोध सुरू झाला. त्याच वेळी पेळणकर यांच्या शेताच्या पुढे गुरं चारायला गेलेल्या एका गुराख्याला राखेचा ढिगारा सापडला. लागलीच पोलिसांना कळवण्यात आलं. ती हाडांची राख वाटत होती, पण त्यात हाडाचा तुकडाही नव्हता. एक मात्र होतं. या राखेत एक दात सापडला होता. पोलिसांनी राख गोळा केली, फॉरेन्सिक टीमकडे पाठवली. आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं फॉरेन्सिक रिपोर्टकडे. रिपोर्ट आला, गुड उलगडणार असं वाटलं, पण रिपोर्ट ब्लँक होता. काहीही निष्पन्न झालं नाही. महेश बापूंचं काय झालं हा प्रश्न गावात प्रत्येकाला पडलेला. पण पंचायत समिती आणि झेडपीच्या इलेक्शन लागल्या. गावात प्रचाराचं वारं घुमायला लागलं. पोलीस इलेक्शनच्या बंदोबस्ताला लागले आणि तपास मागे पडल्याची चर्चा सुरू झाली. अर्थात
महेश पेळणकर यांची पत्नी मुलगा पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत होतेच, पण फक्त कॅलेंडरची पानं बदलत गेली. 2 महिने झाले तरी महेश बापूंचं काय झालं या प्रश्नाचं उत्तर मिळालं नव्हतं. चौकशीत काही गोष्टी समोर आल्या होत्या, पण त्या गूढ सोडवणाऱ्या नाही तर गूढ वाढवणाऱ्या होत्या. ज्या रात्री महेश पेळणकर गायब झाले त्या रात्री एका ट्रॅक्टरवाल्याने त्यांना गाडीवरून जाताना पाहिलं. पेळणकर यांच्या गाडीवर मागे एक जण बसलेला, त्याने मास्क घातलेलं. जसा त्याच्यावर उजेड पडला तशी त्याने मान फिरवली, चेहरा लपवला, पण हा मास्क मॅन कोण याचं कोडं सुटलेलं नाही. महेश पेळणकर घरातून निघताना दह्याचा डबा घेऊन गेले होते, मात्र त्यांच्या कुठल्याही मित्राने पार्टीबद्दल काही सांगितलं नाही. त्यांच्या गाडीजवळ किंवा इतर कुठे तो दह्याचा डबा सुद्धा सापडला नाही. त्या दिवशी रात्री सुक्याची वाडी शाळेच्या सीसीटीव्ही मध्ये 2 4 व्हीलर रस्त्यावरून गेल्याचं दिसलं. अंधारात या गाड्यांचे नंबर दिसले नाहीत, पण त्यानंतर या गाड्यांचा सीसीटीव्ही फुटेजमधून माग काढायचा प्रयत्न झाला की नाही याचं ठोस उत्तर समोर आलेलं नाही. पेळणकर बेपत्ता झाले त्या दिवशी दुपारी त्यांनी बँकेतून फक्त 300 रुपये काढले होते, म्हणजे त्यांच्याजवळ कॅश सुद्धा नव्हती. त्यांच्या मोबाईलचा सगळा सीडीआर पोलिसांनी काढला, त्यातूनही काहीच पुढे आलं नाही. कोणा संशयिताचा फोन नाही, फोन आलेल्यांपैकी कोणावर संशय नाही. महेश बापूंचं काय झालं उत्तर नाही. हेच उत्तर कसं मिळत नाही, पोलिसांच्या तपासाला गती का नाही, असे प्रश्न विचारत पाडगावचे गावकरी, पेळणकर कुटुंबीय आणि संविधान हक्क संघर्ष समितीने 9 मार्चला कोल्हापूरच्या दसरा चौकात आंदोलन केलं. पेळणकर कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेऊन एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली. गुप्ता यांनी एसआयटी नेमून गडहिंग्लज विभागाचे पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले यांची एसआयटीच्या प्रमुखपदी निवड केली. तपासासाठी 8 जणांची टीम तयार केली. घटनेचा सखोल तपास करण्याच्या सूचनाही दिल्या. इंगवले यांच्या नेतृत्वात पुन्हा शून्यातून तपासाला सुरुवात झाली, पण तरीही यश आलेलं नाही. एसआयटी कडून पाडगावमध्ये जाऊन चौकशी केली जाते. गावकऱ्यांसोबतच नातेवाईकांकडूनही माहिती घेतली जाते. जिथे राख सापडली होती त्या भागातही चौकशी केली जाते, पण अजूनही पेळणकर कुटुंबियांना काही प्रश्न आहेत. जी राख सापडली होती त्यातून काहीच कसं पुढे आलं नाही? ही राख आणखी तपासासाठी पुणे किंवा मुंबईला का पाठवली नाही? आणि जो दात सापडला होता तो तुटल्याचं उत्तर का देण्यात येतंय? साहजिकच हे अनुत्तरित प्रश्न गोड आणखी वाढवणारे आहेत. महेश पेळणकर यांच्या बेपत्ता होण्यामागे कुठला राजकीय अँगल आहे का याची चौकशी सुरू आहे. कारण माजी सरपंच असलेले महेश पेळणकर हे सध्या ग्रामपंचायत सदस्य होते. आत्ताची निवडणूक बिनविरोध झाल्यानं ते पुढच्या 2.5 वर्षात सरपंच होणार होते, पण त्यांच्या गटातले सदस्य समोरच्या गटात जाऊन आत्ताच सत्तेत बसल्यानं त्यांची घालमेल वाढल्याची चर्चा होती. त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवण्याची तयारी केली होती, पण ती संधी मिळवण्याआधीच पेळणकर बेपत्ता झाले. पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासात यामागे कुठलाही राजकीय अँगल नाही असं स्पष्ट केल्याचं बातम्यांमधून समोर येतंय. पण पेळणकर यांचे कुटुंबीय पोलिसांकडे चक्रा मारतायत. नेत्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिलेत. त्या राखेच्या ढिगाचं आणि त्यातल्या दाताचं कोडं अजूनही कायम आहे. पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे गावचा माजी सरपंच 2 महिने गायब होतो. त्याची गाडी सापडते, त्याचा सीडीआर निघतो, पण त्याच्यासोबत काय झालंय याचं उत्तर मिळत नाही. 2 महिने उलटून गेले तरीही कुटुंबियांच्या डोळ्यात आशा कायम राहते आणि डोक्यात भीतीचं, शंकेचं काहूर.